सईराम आणि आज चाललोय मी पेरेंट्स मीटिंगला। तू पेरेंट्स आहे का? मग तुला ना घरी मी जाते ना। नको सगळ्यांना तर पप्पांना टाइम नाही आहे ना। तू जाऊया आपण रिक्षाने। पप्पांकडे नाही वेळ तर मग आता आपण दोघेच जाऊ। पप्पांना मी फोन केला होता पण पप्पा बोलले तू उत्कर्ष बाबांना टाइम नाही आहे तर आम्ही दोघेच चाललोय। चला पहिल्यांदा वापरते ना। आज उत्कर्ष पॅरेंट्स मीटिंग त्याच्यामुळे जाते। उत्कर्ष बाबा पण येणार होते उत्कर्ष बाबांना मध्येच काम निघालं त्याच्यामुळे कॅन्सल झालं ना। तर मला उशीरच झालं आहे पोहोचायला। चला आता उत्कर्ष इथे घरी आलोय आम्ही। येताना उत्कर्षने वडापाव मागितला होता मला, त्याच्यामुळे मग मी येताना त्याच्यासाठी वडापाव घेतला। तसं आम्ही जातानाच खाऊन गेलो होतो, नाश्ता वगैरे करून गेलो होतो पण त्याने खूप हट्ट केला वडापावचा की मम्मा घे ना वडापाव घे ना। मग म्हटलं चला जाऊ दोन घेते। येत आल्यानंतर त्याने मस्त एन्जॉय केला वडापाव। त्याच्यानंतर लगेच अभ्यासाला बसला कारण की टीचरने खूप कौतुक केलं होतं त्याचं। आणि एक गोष्ट बोलले होते की तुला लिहिण्यासाठी स्पीड नाही आहे, स्पीड थोडा कमी आहे, तर तू लिहिण्याची प्रॅक्टिस करता। आल्याबरोबर लगेच टी व्हीवर काहीतरी व्हिडिओज लावल्या होत्या आणि त्याची प्रॅक्टिस करत होता लिहिण्याची तो। तर त्याच्या मनावर खूप परिणाम झाला होता टीचरच्या चांगलं बोलण्याचा की त्याचं कौतुक करण्याचा। तर मी आल्यानंतर मी वडापाव खाल्ला आणि मग माझ्या कामाला लागली होती। तरी माझे कपडे मी मशीनला लावले होते, नंतर मी गेली होती। तर आल्याबरोबर मी माझे कपडे वगैरे धुवून घेतले। नंतर बाकीची मी कामं आवरली होती। पावसाळ्यामुळे कपडे सुकत नाहीत आणि माझी मशीनही खराब झालेली होती। तर उत्कर्ष बाबांनी आता 1-2 दिवसापूर्वी मला नीट करून दिली। तर पावसात अगदी कपडे सुकतच नव्हते आणि का वास वगैरे येत होता ना, त्याच्यामुळे खूपच असं कपडे धुवायची तर बिलकुल इच्छाच होत नव्हती। पण त्या दिवशी मशीन घेतली फायनली, म्हणजे माणूस घेऊनच आले ते जाऊन। त्याला सांगितलं की चलच बाबा तू, त्याला हाताला धरून घेऊन आले आणि ती मशीन नीट करून घेतली। त्याच्यामुळे मग बऱ्यापैकी कपडे सुकतात आता, अर्धे मशीनला सुकतात। ऑटोमॅटिक नाही आहे माझी, सेमी आहे। तर अर्धे तिकडे सुकतात, अर्धे फॅन खाली तो होऊन जातं कपडे सुकायचं। त्याच्यामुळे आता कपडे धुवायलाही जरा इंटरेस्ट येतो। तर माझा ब्लॉग आता इथेच संपतोय। तर आपण भेटूया आपल्या नवीन ब्लॉग